नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण आपल्या सोबत आहेत. निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि तुमची वंचित सोबत युती झाली. साहेब, काय सांगसाल? जनतेमध्ये जात आहे, कशा प्रकारे प्रतिसाद आहे? नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी आघाडी करून आम्ही उमेदवार दिलेले आहेत. संपूर्ण काँग्रेस आणि वंचितनं जे कोटा ठरला होता काँग्रेस आणि वंचितचा, त्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत आणि निश्चितच एक पॉझिटिव्ह मेसेज पूर्ण नांदेडच्या जनतेमध्ये गेलेला आहे. आज सेक्युलर धर्मनिरपेक्ष मतांची जी विभागणी होणार होती ती या ठिकाणी एक गठ्ठा मतं काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या उमेदवारांना या ठिकाणी मिळतील आणि मला विश्वास आहे की ही आघाडी आता घट्ट या ठिकाणी चिटकलेली आहे आणि जो 16 तारखेचा जो निकाल असेल नांदेड महापालिकेचा, तो निकाल काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने लागलेला पाहायला आपल्याला मिळेल. वंचित बहुजन आघाडीची दरवर्षी निर्णायक भूमिका असते निवडणुकीमध्ये. आता तुमच्या सोबत आली वंचित बहुजन आघाडी, एकतर्फी निकाल लागेल का? काय वाटतं तुम्हाला? निश्चितच आम्ही नांदेडचा जो महापौर उपमहापौर या ठिकाणी होणार आहे त्यामध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडीची महत्वाची भूमिका राहील. बरं, वंचित आणि काँग्रेस एकत्र आल्यामुळे अशोकराव चव्हाण आणि MIMचं काय कनेक्शन हे कळत नाही. तुमचं आणि वंचितचं आहे हे क्लिअर कळते, पण बीजेपी आणि MIMचं कनेक्शन काय आहे ते अद्याप कळायला पाहायला मिळेल. बीजेपी म्हणजे अशोकराव चव्हाणांनी असं या ठिकाणी केलेलं आहे की जे काँग्रेसचे त्यांचे जे जवळचे नगरसेवक होते त्यांना MIM मध्ये पाठवलं. MIM मध्ये गेल्यावर सुद्धा प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री 2-3 वाजता हे सर्व नगरसेवक जेव्हा अशोकराव चव्हाण यांच्या घरी जातात, सोशल मीडियावर ही आणि टीव्हीवर ही सगळी न्यूज लोकही बघतात, याच्याहून स्पष्ट होते की MIM वर त्यांना पाठवणारे कोण आहेत, नांदेडमध्ये MIM चालवणारे कोण आहेत हे त्याच्याहून स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे त्यांना वाटत असेल की मुस्लिम मतदारामध्ये आपण त्या ठिकाणी मत घेऊ शकत नाही, असा एक प्रयोग करावा का, पण हा प्रयोग त्यांच्यासाठी घातक ठरणार आहे. आणि ज्या प्रकारे आम्ही उघड काँग्रेस आणि वंचित आघाडी, आता उद्या बाळासाहेब आंबेडकर यांची सभा नांदेडला होणार आहे 4 तारखेला, तिथेही काँग्रेस आणि वंचित आघाडीचे आमची नेते मंडळी आम्ही एकत्र सभा घेऊ. हा पॉझिटिव्ह मेसेज संपूर्ण नांदेड शहरामध्ये जाणार आणि लोक काँग्रेस आणि वंचित आघाडीला त्या ठिकाणी प्राधान्य देतात. एकीकडे पाहिलं तर तुम्ही काँग्रेसचे खासदार आहात. नांदेडमध्ये असं चाललंय की प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण या दोघांमध्ये राजकारण आहे. काँग्रेसचं काही डावातच घेत नाहीत असं पाहायला भेटतं. नाही, मी पहिलेही सांगितलेलं आहे की काँग्रेसचे आपले भाजपचे अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रताप चिखलीकर साहेब हे दोघंही आपलं जे नांदेड जिल्ह्यातलं राजकारण आहे ते आपल्या दोघांच्या भोवतीलाच फिरलं पाहिजे हे त्यांचा हेतू आहे आणि ते दोघंही मधातून एकच आहे. उद्या राज्य सरकारमध्ये ते एकत्र आहेत. इथं जरी अलग अलग आम्ही निवडणूक लढवत म्हणून दाखवत असताना पण तिथं त्या ठिकाणी एकच असल्यामुळं नांदेडला जनतेला मी वारंवार आव्हान करतो की बाबा हे दोघंही भाजपला जे मतदान मिळणार नाही ते राष्ट्रवादीने घ्यावं असं त्यांचं ठरलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी दोघंही एक आहेत असं दाखवण्याचा म्हणजे विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न करतायत, पण आपलं ते राजकारण आहे ते भोवतालच फिरावं असं त्यांचा हेतू असेल. आता तुमचे आणि वंचितचे उमेदवार आहेत. काही उमेदवारामध्ये तुमच्या भीतीचं वातावरण पाहायला भेटते की भाजपचे जे अशोकराव चव्हाण आहेत ते दाब दडपणशाही करतायत का तुमच्या उमेदवारावर? जर करत असताल तर तुम्ही काय त्याचं पुढचं पाऊल उचलणार? नाही, त्यांनी फॉर्म उचलून घेण्याच्या आधी बऱ्याच उमेदवारांना संपर्क केला होता, पण आमच्या काँग्रेस उमेदवारांनी त्याला कुठलाही प्रतिसाद दिलेला नाहीये. आज आमचे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते एका ठाम मतानं या ठिकाणी उभा टाकलेले आहेत की कोण्या हालतीत नांदेडमध्ये काँग्रेस या ठिकाणी त्या वाढवणार आहेत. काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते ते आहेत. मला वाटतं की त्यांच्या कोणत्याही संदेशाला कोणत्याही धमकीला ते भीक घालणार नाही. महाराष्ट्रामध्येच, नांदेडमध्येच नाही, महाराष्ट्रामध्ये भाजपचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांना उमेदवारी न भेटल्यामुळे ते नाराजीचा सूर देखील पाहायला भेटतोय. सोशल मीडियावर तुम्ही संपूर्ण हे ठिकाणं पाहतच असाल. इतक्या दिवस झालं काँग्रेसवर टीका होते घराणेशाहीमध्ये. आता भाजपच्याच जे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना न्याय भेटला नाही. या सगळ्या घडामोडीकडे आपण कसं बघतो? निश्चितच काल परवाची जी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये घराणेशाही त्या ठिकाणी पाहावयास मिळाली.
निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यावर बऱ्याच ठिकाणी अन्याय झालेला आहे. नांदेडच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निष्ठावंत जे कार्यकर्ते होते त्यांच्या मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. बऱ्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आम्हाला पैसे मागल्याचाही त्या ठिकाणी आरोप केलेला आहे प्रत्यक्ष मीडिया समोर, की आम्हाला एवढे एवढे पैसे द्या तरच तुम्ही निवडणूक लढवणार आहेत. म्हणजे एक प्रकारे मला वाटते की भाजप किती प्रमाणात सक्सेस होईल नांदेडमध्ये हे कार्यकर्तेच ठरवतील. कारण कार्यकर्त्याचा एक महत्वाचा रोल असतो, कार्यकर्त्यांची पक्षावरची एक भावना असते, कार्यकर्त्याची एक पक्षावर निष्ठा असते आणि निश्चितच काँग्रेसने जे तिकीट दिलेले जे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दिलेले, या उलट भाजपनं धनदांडगे उमेदवार बघितलेले आहेत, घराणेशाही बघितलेले. निश्चितच याचा फटका भाजपला नांदेडमध्ये बसणार आहे. भाजप हे प्रवाहामधला पक्ष आहे, सत्तेतला पक्ष आहे, त्याच्यात कोणाला पैसे लागलेत की उमेदवाराकडून पैसे मागतोय? आता त्या भाजपच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर आरोप केलेले आहेत. भाजपमध्ये जे कार्यकर्ते आहेत ते भाजपमधून बाहेर पडलेले आहेत, त्यांनी आरोप केलेले आहेत सरळ सरळ की आम्हाला पैसे द्या, आम्हाला पैसे मागलेले आहेत निवडणुकीसाठी म्हणून. ह्याच्याहून स्पष्ट होते की नांदेड मधले जे भाजपचे नेते आहेत त्यांना कुठेतरी भीतीचं वातावरण आहे की नांदेडची जनता त्यांना किती प्रमाणात साथ देईल. कारण या ठिकाणी ते धनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत, जनशक्ती त्यांच्या बाजूने नाही, हे याच्याहून स्पष्ट होत झाले. बरं, तुम्ही खासदार आहात, शांत संयमी म्हणून तुमची ओळख आहे. अशोकराव चव्हाण यांची जी कन्या आहे तिने एक वक्तव्य केलं होतं की अशोकराव चव्हाण हे बाप आहेत. कसं बघतं याच्यात? हे बघा, ते वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. कोणी कोणाचा बाप नसतो. राजकारणामध्ये त्यांनाही पराभव पाहावं लागले, कधी काळी म्हणजे ते सतत विजयी झाले अशातला भाग नाही. त्यांनाही लोकांनी घरी बसवलेला आहे, लोकांनी त्यांनाही लोकसभेला मागच्या 2 लोकसभेला पाडलेला आहे, मागेही पाडलेला आहे. त्यामुळं राजकारणामध्ये कधी कोणाचा बाप नसतो. आपल्याला निवडून देणारी ही जनता जनार्दन असते, जनता जनार्दनाच्या आशीर्वादावर आपण या ठिकाणी निवडून येतो. त्यामुळे राजकारणातला बाप हा कोणी म्हणू नये असे या मताचं आहे. तर एकीकडे पाहिलं तर शिवसेना असेल, त्याच्यानंतर बीजेपी असेल, बीजेपीने शिवसेनेचे उमेदवार कॅन्डिडेट बोगस दिले म्हणतात. कसं पाहताय? नाही, ते आता ते त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, ते मी काही सांगू शकणार. बरं, बालाजी कल्याणकर यांनी स्वतःच्या सुपुत्राला उमेदवारी दिली, निष्ठावंत कार्यकर्ते नाराज व्हायला पाहायला भेटतात. कसं बघताय याच्यात? खरं तर कोणीही कार्यकर्त्यांनी म्हणजे कोणीही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्राधान्यानं तिथं उमेदवारी द्यायला पाहिजे होती. तुम्ही म्हणल्याप्रमाणे कल्याणकर साहेबांनी त्यांच्या मुलाला उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या ठिकाणी एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला तिकीट देऊन त्यांनी जर निवडून आला असतं तर अधिक चांगलं झालं असतं मला वाटतं. एकीकडे पाहायला गेलं तर बालाजी कल्याणकर म्हणतात मी 5 वाजता उठतो, आणि अशोकराव चव्हाण म्हणतात की तुम्ही आमच्या हातात सत्ता द्या, महानगरपालिकेची नांदेड शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू. हे बघा, कोण काय म्हणते ह्याच्यापेक्षा मतदार महत्वाचे आहेत. हे सगळे मतदार मनोरंजन सगळ्यांचं ऐकत असतात आणि शेवटी मतदान करताना ते विचारपूर्वक करतात. त्यामुळे मला वाटतं ही गोष्ट आता येणाऱ्या काळात मतदारच ठरवतील. शेवटच्या नागरिकांना काय आवाहन करतात तुम्ही? मध्ये आता जनतेमध्ये जात आहेत, सगळ्यात महत्वाचा नांदेड शहरातला मुद्दा कोणता वाटतो की ते तुम्ही निवडून आल्याच्या, तुमचे उमेदवार निवडून आल्याच्या नंतर ते त्याचा हात घालणार? नांदेड शहरामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर कोणता असेल तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. कारण उशाला एवढं विष्णुपुरी धरण आहे आणि विष्णुपुरी धरण असताना नांदेड सारख्या शहराला 3-3, 4-4 दिवसाआड पाणी येते. तर या ठिकाणी काँग्रेस आणि वंचित आघाडीची सत्ता आल्यावर सगळ्यात पहिलं आम्ही काम करणार आहोत की नांदेडकरांना रोज शुद्ध पाणी आम्ही पिण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. आणि त्याचबरोबर नांदेडची ट्रॅफिक एवढ्या प्रचंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेला आहे. बरेच जागी पार्किंगची व्यवस्था नाहीये, बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची व्यवस्था नाही. या मूलभूत सुविधेकडे आम्ही जास्त अधिक प्रकारे या ठिकाणी लक्ष घालणार. नक्कीच जर आपण पाहिलं असेल तर हे होते खासदार रवींद्र चव्हाण, जे नांदेडचे मूलभूत प्रश्न आहेत ते आमचा महापौर आल्याच्या नंतर सोडवण्याचा प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. आता नांदेडची जनता कोणाला संधी देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, नांदेड.